कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ए आत्या, ऐक ना, आप्पीशी बोललीस का तू? बोलले की आप्पीशी? मग काय? अगं चहा राहू दे, मला सांग तू बोललीस का? अरे बोलले तिच्याशी। मग खरं तर बराच वेळ आम्ही गप्पा मारल्या। मग काय माहित, पण मला तिच्यावर विश्वास ठेवावासा वाटला बघ। काय? खरं तर मला आधी विश्वास नाही बसला बघ, पण तिच्या पोटतिडकीनं मला सांगत होती ना, म्हणून म्हटलं तिच्यावर विश्वास ठेवून बघावा। तू हे आप्पीला बोलली नाहीस ना? भुलली नाहीस म्हणजे? अगं म्हणजे तिच्यावर विश्वास ठेवूशी वाटतोय असं तू आप्पीला बोलली नाहीस ना आत्या? बोलले अरे। बोला तुम्हीच आता, काय मी बोलणार आहे? अर्चा, ए अर्चा, अरे ती काय म्हणते ते सगळं ऐकून तर घे पहिलं। अर्जुन, या घरानं लय काय काय बघितलंय बघ। या घरातल्या माणसांनी पण लय काय काय सहन केले, का कुणाच ठाऊक। पण आप्पी बरोबर बोलती असं वाटतंय बघ। कदाचित बाळ जिवंत असू शकतं आणि परत पहिल्यासारखं सगळं व्यवस्थित होऊ शकतं रे। तेच म्हणूनच मी तुला म्हणलो होतं की आप्पीशी बोल। आप्पीने जर हा विषय डोक्यातनी काढला ना की बाळ जिवंत आहे, तरच सगळं व्यवस्थित होईल। अरे पण तू तसा विचार केलायस का? असं म्हणजे? असं म्हणजे आप्पी जे बोलतीये ते बरोबर असू शकतं असा विचार केलायस का तू कधी? तिचं बरोबर असूच शकत नाही। अरे अर्जुन, हेच धरून बसलास तर कसं होईल पुढं? जरा शोध की बाळ जिवंत आहे का, आणि नाही सापडलं तर तसं आप्पीला तू पटवून दे की आपलं बाळ ह्या जगात नाहीये म्हणून। ती समजून घेईल। पण बाळ जिवंत आहे की नाही हे शोधताना जर बाळ जिवंत आहे असे पुरावे सापडले ना अर्जुन, तर यापेक्षा भारी काहीच असू शकणार नाही। प्रयत्न तरी कर। अर्जा, ही गोष्ट पण विचार करण्यासारखी आहे। हा काय बोलताय तुम्ही दोघं? कळतंय का तुम्हाला? शोधून बघ म्हणा, शोधून बघ। कदम, बाळाला शेवटचा निरोप दिला त्यावेळी तुम्ही होता ना, मग काय शोधून बघ? ते विचारानेच कस तरी होते। तू अशी चिडचिड केल्यावर आता ते विषयच तसा आहे ना। अगं ज्या बापाचं तानं बाळ गेलंय, त्यांनी स्वतःच्या हाताने त्याला मूठ माती दिली आहे, त्या बापाला तुम्ही सांगताय की शोध घे, काय तर बाळ जिवंत असेल। तर कळतंय का तुम्हाला तुम्ही काय बोलताय ते? जरा तरी कळतंय का? अरे अर्जुन, आत्या, ज्यावेळी मला कळलं ना की मी बाप होणार आहे, आप्पी आई होणार आहे, कसली कसली स्वप्न रंगवली माहितीत का तुला? आप्पी म्हणायची, अर्जुन सगळ्यात पहिल्यांदा बाळाला तू हातात घ्यायचं। बाळ असं असेल, बाळ तसं असेल। अर्जुन, डोळे माझ्यासारखे असतील का रे? अर्जुन, बाळ आहे ना गोरगोमट असलं पाहिजे तुझ्यासारखं। ही स्वप्न रंगवली होती, यातलं काय झालं का? डॉक्टरनी ज्यावेळी पहिल्यांदा हातात दिलं ना बाळ, थंडगार मांसाचा गोळा होता तो, आणि हे सगळं परत सहन करण्याची माझ्यात ताकद नाही। झालं ना, बाद झालं एकदा। अरे बघा, तुम्हाला आप्पीला समजवता येत नसेल ना, नका समजू, मी समजू, पण हे असलं काही शोधणार बिंदणार नाही मी, कळलं? अरे कुठं निघालास तू? बाहेर चाललोय मी, जरा उशीर येईल, काळजी करू नका। अरे ऐक तरी अर्जा, हे झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाळ रडतंय माझं। आप्पे, ते बाळ नाहीये तुझं। अर्जुन, अरे बाळ रडतंय, सोड की। आप्पे, ते आपलं बाळ नाहीये ते। अरे तो बाळ आहे अर्जुन, सोड ना मला। बाळ रडतंय। आप्पे, आप्पे, बाळ नाहीये तुझं। सरकार, अहो बाळ आहे की, तुम्ही असं काय करता? अर्जुन सोड की, तू काय नाहीये तुझं। भाऊजी, अहो बाळ आहे की, असं काय रडतंय ते बाळ? बाळ नाहीये तुझं। आई, अहो बाळ रडतंय, तुम्ही काय करता? अर्जुन सोड की, ते बाळ नाही। भाऊजी तुम्ही इकडं बसा हो, बाळ रडतंय। अर्जुन तू काय करतो? सोड की मला। अर्जुन घेऊन जा तिला। अर्जुन सोड ना, माझं बाळ रडतंय। अर्जुन, अरे माझं बाळ रडतंय तू। अर्जुन, 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 विनया,
नारळाला आळीकडून थोडी मीठ आणि खत टाकू, हा? मग जरा आणखी फळं चांगली येतात. अर्जुन, अर्जुन, काय ग आप्पे, काय झालं? आई अर्जुन कुठे? नाही ग. अगं पण तू ठीक आहेस का? अगं तुला घाम किती आले बघ की. नाही नाही, मी ठीक आहे. अर्जुन दिसेना कुठे? अगं तो रात्रीच बाहेर गेलेला ना. हो का? हा. बर मी फोन करते त्याला. आप्पे ऐक ना, हा? नाही म्हणजे तुझ्या परिस्थितीत जातीयस ते कळतंय मला, आणि ही गोष्ट आता बोलली नाही पाहिजे हेही कळतंय. पण बाळा, घरात आता वाद नको करू दे. सुजाला जे काय करायचंय ना करू दे त्याला. तसंही गव्हर्नमेंट आज नाही तर उद्या परवानगी देईलच ना. वय आप्पे, अगं रात्री तुला एवढं सांगितलं तरी तू ऐकलं नाही. आता तरी घरात शांतता नांदू दे बाई. नाही आई, मी त्यासाठी माझ्या कामात हयगय नाही करू शकत, आणि माझं नाही काही चुकत आहे. उलट सुजय भाऊजीत काही समजून घेत नाही. अगं पण तू एवढ्या एवढ्या गोष्टींसाठी कशाला अडून बसतीस? आई, अहो ही एवढी तेवढी गोष्ट नाहीये, ही लय मोठी गोष्ट आहे खरंच. एकाने घराचं काम सुरू केलं ना तर बाकीचे सगळे लोक तेच करतील, आणि मग सगळेच लोक प्लॉटिंगच्या मागे लागतील. अहो अप्पे, अगं तुझी परिस्थिती काय आहे? एक मिनिट सरकार, माझ्या वैयक्तिक आयुष्याचा आणि माझ्या कामाचा संबंध नका जोडू, कारण मी हा निर्णय अगदी शांत डोक्याने विचार करून मग घेतलाय. मी काय म्हणतो, तिचं बराबर आहे. नाही म्हणजे एवढं होऊन बी ती मनापासून काम करते ना, तर आपण तिच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे ना. हो, तिचं कौतुक आहेच हो भाऊजी, पण ह्या गोष्टी घरात आल्या की अडचणीचं होतंय बघा. नाही रुक्मिणी, आप्पी बाहेर काम करते तेव्हा तिचं मात्र कौतुक करायचं, आणि घरात हे मुद्दे निघाले की तिचा विरोध करायचा हे योग्य नाही. ती दोन्हीकडे मनापासून आणि प्रामाणिकपणे काम करते ना. होय आप्पे, तू कर तुझं काम. मी आधी अर्जुनला फोन लावते, आलेच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ए आत्या, ऐक ना, आप्पीशी बोललीस का तू? बोलले की आप्पीशी. मग काय? चहा घे. अगं चहा राहू दे, मला सांग तू बोललीस का? अरे बोलले तिच्याशी. मग खरं तर बराच वेळ आम्ही गप्पा मारल्या. मग काय माहित, पण मला तिच्यावर विश्वास ठेवा असं वाटलं बघ. काय? खरं तर मला आधी विश्वास नाही बसला बघ, पण ती ज्या पोटतिडकीनं मला सांगत होती ना, म्हणून म्हटलं तिच्यावर विश्वास ठेवून बघावा. तू हे आप्पीला बोलली नाहीस ना? भुलली नाहीस म्हणजे? अगं म्हणजे तिच्यावर विश्वास ठेवूशी वाटतोय असं तू आप्पीला बोलली नाहीस ना आत्या? बोलले. अरे बोला तुम्हीच आता, काय मी बोलणार आहे? अर्जा, ए अर्जा, अरे ती काय म्हणते ते सगळं ऐकून तर घे पहिलं. अर्जुन, या घरानं लय काय काय बघितलंय बघ. या घरातल्या माणसांनी पण लय काय काय सहन केले, का कुणास ठाऊक. पण आप्पी बरोबर बोलती असं वाटतंय बघ. कदाचित बाळ जिवंत असू शकतं आणि परत पहिल्यासारखं सगळं व्यवस्थित होऊ शकतं रे. तेच म्हणूनच मी तुला म्हणलो होतं की आप्पीशी बोल. आप्पीने जर हा विषय डोक्यात काढला ना की बाळ जिवंत आहे, तरच सगळं व्यवस्थित होईल. अरे पण तू तसा विचार केलायस का? असं म्हणजे? असं म्हणजे आप्पी जे बोलतीये ते बरोबर असू शकतं असा विचार केलायस का तू कधी? तिचं बरोबर असूच शकत नाही. अरे अर्जुन, हेच धरून बसलास तर कसं होईल पुढं? जरा शोध की बाळ जिवंत आहे का, आणि नाही सापडलं तर तसं आप्पीला तू पटवून दे की आपलं बाळ ह्या जगात नाहीये म्हणून. ती समजून घेईल. पण बाळ जिवंत आहे की नाही हे शोधताना जर बाळ जिवंत आहे असे पुरावे सापडले ना अर्जुन, तर यापेक्षा भारी काहीच असू शकणार नाही. प्रयत्न तरी कर. अर्जा, ही गोष्ट पण विचार करण्यासारखी आहे. हा काय बोलताय तुम्ही दोघं? कळतंय का तुम्हाला? शोधून बघ, मला शोधून बघ. कदम, बाळाला शेवटचा निरोप दिला त्यावेळी तुम्ही होता ना, मग काय शोधून बघ? ते विचारानेच कस तरी होते. तू अशी चिडचिड केल्यावर आज ते विषयच तसा आहे ना. अगं ज्या बापाचं तानं बाळ गेलंय, त्यांनी स्वतःच्या हाताने त्याला मूठ माती दिली आहे, त्या बापाला तुम्ही सांगताय की शोध घे, काय तर बाळ जिवंत असेल. तर कळतंय का तुम्हाला तुम्ही काय बोलताय ते? जरा तरी कळतंय का? अरे अर्जुन, आत्या, ज्यावेळी मला कळलं ना की मी बाप होणार आहे, आप्पी आई होणार आहे, कसली कसली स्वप्न रंगवली माहितीत का तुला? आप्पी म्हणायची, अर्जुन सगळ्यात पहिल्यांदा बाळाला तू हातात घ्यायचं. बाळा असं असेल, बाळ तसं असेल.
अर्जुन डोळे माझ्यासारखे असतील का रे? अर्जुन बाळ आहे ना, गोरगोमट असलं पाहिजे तुझ्यासारखं. ही स्वप्न रंगावली होती, यातलं काय झालं का? डॉक्टरनी ज्यावेळी पहिल्यांदा हातात दिलं ना बाळ, थंडगार मांसाचा गोळा होता तो. आणि हे सगळं परत सहन करण्याची माझ्यात ताकद नाही. झालं ना, बाद झालं एकदा. अरे बघा, तुम्हाला आपल्याला समजवता येत नसेल ना, नका समजू, मी समजू. पण हे असलं काही शोधणार बिंदणार नाही मी, कळलं? अरे कुठं निघालास तू? बाहेर चाललोय मी, जरा उशीर येईल, काळजी करू नका. अरे ऐक तरी अर्जा, हे झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बाळ रडतंय माझं. अप्पे, ते बाळ नाहीये तुझं. अर्जुन, अरे बाळ रडतंय, सोड की. अप्पे, ते आपलं बाळ नाहीये ते. अरे तू बाळ आहे अर्जुन, सोड ना मला. बाळ रडतंय. अप्पे, अप्पे, बाळ नाहीये तुझं. सरकार, अहो बाळ आहे की. तुम्ही असं काय करता अर्जुन? सोड की. तू काय नाहीये तुझं. भाऊजी, अहो बाळ आहे की. असं काय रडतंय ते बाळ? बाळ नाहीये तुझं. आई, अहो बाळ रडतंय. तुम्ही काय करता अर्जुन? सोड की. बाळ नाही. भाऊजी, तुम्ही गप्प बसा. बाळ रडतंय. अर्जुन, तू काय करतो? सोड की मला. अर्जुन घेऊन जा तिला. अर्जुन, सोड ना. माझं बाळ रडतंय अर्जुन. अरे माझं बाळ रडतंय. तू अर्जुन. अर्जुन, अर्जुन, अर्जुन. विनया, नारळाला आळीकडून थोडी मीठ आणि खत टाकू, हा? मग जरा आणखी फळं चांगली येतील. अर्जुन, अर्जुन. काय अगं, गप्पे, काय झालं? आई अर्जुन कुठे? नाही गप. अगं पण तू ठीक आहेस का? अगं तुला घाम किती आले बघ की. नाही नाही, मी ठीक आहे. अर्जुन दिसेना कुठे? अगं तो रात्रीच बाहेर गेलेला ना. हो का? बर, मी फोन करते त्याला. अप्पे ऐक ना, नाही म्हणजे तुझ्या परिस्थितीत जातीयस ते कळतंय मला, आणि ही गोष्ट आता बोलली नाही पाहिजे हेही कळतंय. पण बाळा, घरात आता वाद नको करू दे. सुजाला जे काय करायचंय ना, करू दे त्याला. तसंही गव्हर्नमेंट आज नाही तर उद्या परवानगी देईलच ना. वय आप्पे, अगं रात्री तुला एवढं सांगितलं तरी तू ऐकलं नाही. आता तरी घरात शांतता नांदू दे बाई. नाही आई, मी त्यासाठी माझ्या कामात हयगय नाही करू शकत. आणि माझं नाही काही चुकत आहे. उलट सुजय भाऊजीत काही समजून घेत नाही. अगं पण तू एवढ्या एवढ्या गोष्टींसाठी कशाला अडून बसतीस? आई, अहो ही एवढी तेवढी गोष्ट नाहीये, ही लय मोठी गोष्ट आहे खरंच. एकाने घराचं काम सुरू केलं ना, तर बाकीचे सगळे लोक तेच करतील आणि मग सगळेच लोक प्लॉटिंगच्या मागे लागतील. अहो अप्पे, अगं तुझी परिस्थिती काय आहे? एक मिनिट सरकार, माझ्या वैयक्तिक आयुष्याचा आणि माझ्या कामाचा संबंध नका जोडू. कारण मी हा निर्णय अगदी शांत डोक्याने विचार करून मग घेतलाय. मी काय म्हणतो, तिचं बराबर आहे. नाही म्हणजे एवढं होऊन बी ती मनापासून काम करते ना, तर आपण तिच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे ना. हो, तिचं कौतुक आहेच हो भाऊजी, पण ह्या गोष्टी घरात आल्या की अडचणीचं होतंय बघा. नाही रुक्मिणी, आपली बाहेर काम करते तेव्हा तिचं मात्र कौतुक करायचं, आणि घरात हे मुद्दे निघाले की तिचा विरोध करायचा हे योग्य नाही. ती दोन्हीकडे मनापासून आणि प्रामाणिकपणे काम करते ना. होय अप्पे, तू कर तुझं काम. मी आधी अर्जुनला फोन लावते, आलेच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. रोबोट मोड बस. बाई काकू, काय सुंदर रोबोसून आणली बाई तुमच्या पोरानं. किती भारी आहे हे. तुमच्यापेक्षा कमीच भारी आहे. हा, उचलून बघताय का? कशाला आल्याला नजर लावताय तिला? दादा, तू असताना कशी लागल तिला नजर? काय बोलतीस? नाही म्हणजे तू तिला वाचवशील ना वाईट नजरेपासून. बरोबर आहे.
पण दादा बहिणीला बघून खूप आनंद झालाय. मग आजपासून मी हिला नणद नाही आनंद म्हणणार. अरे डिक्टो माणसावानी बोलतीय. नाही पण हिचा आवाज असा हांड्यात तोंड घालून बोलल्यासारखा कसा येतोय? अहो तसाच आहे, रोबो आहे ना. मामांजी तुमचा आवाज पण हंड्यात तोंड घालून बोलण्यावाणी करून दाखवते. इथे या आणा ते जाऊ द्या, झालं का तुमचा बाचकळपणा? ओ काकू, जरा नवीन सुनबाई घरात आली, नवीन वस्तू घरात आली, जरा ओवाळता की नाही तिले? ए तुझ्या आईच्या वयाची आहे, मला काय शिकवते ओवाळ बिवाळ हे सगळं मला माहिती आहे. अरे वस्तू काय ग, वस्तू काय ग? हा ओवाळ. हा आली माझी सुंदारी ग बाई. म्युझिक मोड ऑफ नॉर्मल मोड झालं वय. एवढं नॉर्मल नाही. रोबोट मोड बस. आता सुनबाई आता एक उखाणा होऊन जाऊ दे. उखाणा 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 उखाणा. नॉर्मल मोड. रोबोट मोड. उखाणा घेते ऐका. 1000 TB ची हार्ड डिस्क माझी, फॉरेनचे पाठ केले माझ्यात फिट. 1000 TB ची हार्ड डिस्क माझी, फॉरेनचे पाठ केले माझ्यात फिट. रुपेश ढोलम आल्याने माझ्या आयुष्यात झालंय शॉर्ट सर्किट. काय बोलतेस तू रोबो? काय 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 नाव हिचं? रोबो. म्हणजे तुम्ही दोघं म्हणजे रोबोने बना दी जोडी असंच म्हणायचं ना. शी वाईट पंच. दादा एवढी सुंदर रोबोटिक बायको तुला मिळाली कुठे आणि तू कसं लग्न केलंस हिच्याशी? त्याचं काय झालं, मी ITI ची परीक्षा देत होतो का नाही, तिथं 2 रोबोट परीक्षा घ्यायला होती. त्यातली एक रोबो ही होती. आणि तुम्हाला तर माझी हुशारी तर माहितीच आहे. मी पेपर सोडवताना हिनं माझा पेपर बघितला, तिथंच हिला माझी हुशारी कळली. ही माझ्या प्रेमात पडली. मग म्हटलं आता काय करावं बुवा, लग्न करावं. मग केलं लग्न. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सुनबाई तुझ्याबद्दलची सगळी माहिती सांगून टाका मला. माझ्या डाटामध्ये तुम्हाला सर्व माहिती सापडेल. कशामध्ये? डाटामध्ये. तुझ्या डाटामध्ये माहिती सापडते? आमच्या डाटामध्ये पालक, शेपू, कधी कधी चिकन पण सापडतो. अरे अक्कल दाढेच्या डाटामध्ये म्हणजे दातांमध्ये नाही. डाटा जो माझ्यामध्ये फीड केलेला आहे. अच्छा असं आहे होय. ए सुनबाई आम्हाला ते डाटा बिटा काही कळत नाही. तुझ्या तोंडाने सांग तुझी सगळी माहिती काय हो. हा बरोबर. तुम्ही सायंटिस्ट ऑगस्टिनला ओळखता का? हो मला सगळी माहिती आहे. ऑगस्टिन, सप्टेंबरिंग, ऑक्टोबरिंग, नोव्हेंबरिंग, डिसेंबरिंग. मी सायंटिस्ट बद्दल बोलते आहे. तिकडे तर बराच वेळा गेलोय. तिकडे रिक्षा मिळत नाही लवकर. हे सायनिस्ट. बाळा तुला परीक्षेत आवडला होता तो हेच होता का? अजून जरा विचार. आता काय विचार करायचा? झालं लग्न. आता ही आपली सून रोबो रुपेश ढोलम. ईश्वर सासूबाई धन्यवाद. तर ते जे सायंटिस्ट आहे तेच माझे सर्व आहेत. ए बाई अशी सारवा करायची नाही. ते काय ते नीट सांग. कोण आय आणि कोण बाप? सासूबाई तुम्ही रोबो पिक्चर नाही का पाहिला? त्यात जे प्रोफेसर वशीकरण चिठ्ठीला बनवतात. चिठ्ठी बनवत नाहीत, ती लिहितात आणि पाठवतात. तुमच्या घरातले सगळे मेमरी करप्ट झाल्यासारखे का वागतात? तूच नीट सांग ना रोबो, नाही तर सगळ्यांना वाटेल तू त्या चिठ्ठीची गोष्ट सांगून सगळ्यांना
बनवतीस की काय? हा तेच सांगते, त्या वशीकरण सायंटिस्टने जसं चिठ्ठीला बनवलं तसं ऑगस्टीन सायंटिस्टने मला बनवलं, म्हणून तीच माझी आई आणि तेच माझे वडील. अच्छा 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 अच्छा, ऑगस्टीन म्हणजे आमचे इंग्लिश व्याही. हा, म्हणून इंग्लिश घेऊ नये. इंग्लिश घेतलं की व्याही, त्यापेक्षा देशी बरं. अरे तुझ्या सासऱ्यांच्या बद्दल बोलतोय बाळा मी. हो काय? आता ना मी रोबो वहिनीची परीक्षा घेणार आहे. कळलं तुला? तू लहान आहेस अजून, तू काय माझी परीक्षा घेणार? हे म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेतल्यासारखं नाही का? असं केलं तर काय होतं माहितीये ना? हो माहितीये की, ठसका लागतो. मला काय वाटतं बाळा, तू त्या ड्रामा ज्युनियर मध्ये काय नाही जात? तिथेच तुझी गरज आहे. बस बर ते जाऊ द्या. हे बघा, आपण ही सुनबाई डायरेक्ट घरी आणल्या. काहीतरी बघायचा कार्यक्रम झाला पाहिजे का नको? आपण इथं करूया बघायचा कार्यक्रम. सुनबाई फक्कड चहा आणि पोहे बनवणार जा. ठेवली तुझ्या बापाची पेंड. जोक विनोद केला सासूबाई. आणते विनोद केला. या बसा. बघू आता सुनबाईच्या हाताला काय चव आहे ती. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमच्या मैत्रीत कधी वाद होतात? या दोघांच्याच जास्त होतं. या दोघांचं नेहमी भांडत असतात. आता पण माझं पहिल्यापासून होतं, पण आता इथे पण आम्ही जवळच बसतो आणि अजिबात जमत. म्हणजे आता बसताना ते म्हणत होत्या त्यांचं पहिलं बसणं. ऍक्च्युली जेव्हा मी फर्स्ट इयरला आली आणि तिला मी खूप ऍटिट्यूड दिलेला होता. का दिला होता? ही सिनियर होती मला. आम्ही दोघी जणी ज्युनियर होतो आणि मी दिला तिला ऍटिट्यूड आणि तिला माझ्याबद्दल राग निर्माण झाला. मग त्यापासून असंच चालू आहे आणि आमचं भांडण पण खूप झालेलं. काय हो काय तुम्ही सांगा, खरं काय आहे सांगा. म्हणजे भांडणाचं कारण नाही सर काही. ती आली का असं मागे बस सर, तुला माहित नाही सर कसे आम्हाला जास्त. आणि सिनियर मुलांना दादा म्हणायचं. दादा म्हणायचं. सिनियर मुलांना दादा. मला सांगा, हे काय होतं दादा म्हणायचं वगैरे? तुम्ही का तुमची मतं सगळ्यांवर लादत होता? त्यांना माहित नव्हतं ना इतकं. तरी बघा, तरी काय झालं, दादाचं केलं ना. नाही, सिनियर लोकांना दादा म्हणायचे तर सोबतचे होते. हा, ते सम बॅच. त्याला पण दादा बोलायला लावलं होतं तिला. तुम्ही लावलं होतं? हो ऍक्च्युली. का तुम्ही असं करत? तिचं म्हणजे आम्ही ना, तो आणि मी बेस्ट फ्रेंड आहे आणि आम्हाला ना तिचं लव्ह मॅरेजचं कसं झालं की त्याने आदल्या दिवशी मला सांगितलं की नाही मी दुसरी मुलगी बघितली. आम्हाला माहित पण नव्हतं इतकं. हा चालू आहे असं एवढंच माहिती, लग्नापर्यंत नव्हतं माहिती. आणि अचानक त्यांचे फोटो व्हायरल झाले आणि एंगेजमेंटचे, म्हणजे घरातल्या घरात कार्यक्रम, कांदा पोहे, ते सुपारी फोडतात असा फोटो व्हायरल झाले. आणि मी त्याला लगेच फोन केला आणि त्याचा डीपी संन्यासी असल्यासारखा ठेवलेला होता त्याने. आणि तो तिथे पाहुण्यांसमोर बसलेला आणि मी त्याला फोन करते, शंकर तू हे काय केलं? तू पहिले नाव पण शंकर. आणि मी त्याला सांगितलं तू पहिले डीपी चेंज कर, नाही तर बघ. असं झालेलं आहे. आणि आमच्या मैत्रीत तर जवळजवळ आम्ही 6 महिने एकमेकाशी बोललो नव्हतो. कोण? ऍक्च्युली माझं एका खरेदी खात होतं आणि मग मी आदल्या दिवशी सगळं प्रिपरेशन केलं, त्याचं काय ऑनलाईन एंट्री वगैरे सगळं असतं ते. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मला 8 वाजता फोन आला, माझी मोठी आई वारली. मग मी हिला फोन केला की माझं असं जसं डॉक्युमेंट आहे, तू कर, मी जाऊन येते गावाला. आणि मी घरी आल्यानंतर तिला म्हणते पैसे घेतले का क्लायंटकडून, फी घेतली का आपली? ती म्हणते नाही, मला वाटलं तू घेतले. आणि मी नाही घेतले, तिने नाही घेतले. आणि जेव्हा क्लायंटला कॉल करून विचारलं की तुम्ही फी नाही दिली असं तसं, तर तो म्हटला आज उद्या देऊ, आज देऊ, उद्या देऊ. असं करत करत त्याने जवळ 8-10 दिवस झाले. मग मला इतका राग आला की जर आपण काम करतो ना, तर एक क्लिअरिफिकेशन पाहिजे ना त्या कामामध्ये, की तू एक कॉल करून विचार किंवा मेसेज टाकून मला सांगू शकत होती की काम झालेलं आहे आणि तू दिले नाहीत त्यांनी पैसे, काम केलं ह्यांनी आणि अबोला त्यांच्या बरोबर. मला खूप राग आला की मी तुझं काम केलं, मला पेमेंट तर नाही भेटलं, पण वरून माझ्यावर रुबाबी करते. मग मी बोललेच नाही हिच्यासोबत. आजपासून पुन्हा बोलणं नाही ना. मग त्याचं मग आम्ही 3 महिने एकमेकाशी बोललोच नाही म्हणजे जवळपास. आणि एकदम अचानक कोर्टासमोर आलो आणि काय झालं, डोळ्यातून म्हणजे अश्रू आले आमच्या आणि एकदम मिठी मारली आम्ही एकमेकाला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.
कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पण कसे आहेत खरंच मिस्टर, कसे आहेत? छान आहेत, स्वभाव चांगला आहे त्यांचा. हो. तुमचे? शांत आहेत स्वभाव. माझे मिस्टर तर शांत आहे, मी जास्त बोलते, पण त्यांचं एवढंच म्हणणं आहे का किती भांडणं कर चालेल, पण आरे कारे करू नको मला. आरे कारे केलं तर मी मग माझा पारा चढेल. हो असं म्हणतात. किती वर्ष झाली लग्नाला? 3 वर्ष झाले. हेच बोलतायत का? नाही, माझं तर मी बोलेल तसं करून घेते. मी घेते करून, ते करत नसले तरी मी करून घेते, असं असतं माझं. माझे रागीट आहे पण इमोशनल पण आहे. 8 वर्ष वाटतंय. माझे मिस्टर खूप प्रेमळ आहे, खूप केअरिंग आहे, पण त्यांचा पारा चढला तर कोणाचंच ऐकत नाही. लग्नानंतर ना नवरा अत्यंत प्रेमाने कुठलं तरी एक वेगळ्या नावाने हाक मारतो. हे लक्षात आलेलं आहे. तुम्हाला काय अशी आवड? कांचू. कांचू. तुम्हाला कांचू? माझं नाव कांचन आहे तर कांचू. कांचू. तुम्हाला? वेदिका. वेदिका. हो. 8 महिने. प्रिया. नाव काय तुमचं? सिद्धी. सिद्धी. मग प्रिया का? माझं माहेरचं नाव प्रिया आहे ना. मग त्यांना ती आवडते. प्रिया. पद्मच म्हणतात. जया. जया. डॉली म्हणतात. डॉली. काय बोट लागले बघा त्या. हे कधीपासून झालं? नाही, ऍक्च्युली माझे आई वडील त्या साईडला माहेरचं नाव आहे डॉली, म्हणजे असं बोलतात. तर मग इथे सासरी सगळे शगुफ्ताच म्हणतात, पण माझे मिस्टर डॉली म्हणतात. एकटे. बघा ना गंमत आहे. आणि डॉली म्हटलं तर मग एवढं लहानपणापासून ऐकलेलं नाव आहे, एवढं काय चेहऱ्यावर हात ठेवायचं. पण मग मिस्टर बोलले तर थोडं असं प्रेमळ सारखं वाटतं ना, बाकी आई वडिलांचं रागावले तरी डॉलीच म्हणतात. हो, डॉलीच म्हणतात. बरं, आज क्षमा मागायची तर कोणाची? क्षमा मागायची तर मी एक पर्सन आहेत, म्हणजे ते माझ्यासाठी अननोन होते. रोड ॲक्सिडेंट झालेला होता आणि ती व्यक्ती तिथं ऑन दी स्पॉट गेलेली होती आणि मी ट्रॅव्हल करत होते. मला असं वाटलं का ती व्यक्ती जिवंत आहेत, आपण ह्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये न्यायला हवं, म्हणून मी एका ऑटोवाल्याची मदत घेतली. तर मग तो रिक्षावाला म्हणे, मॅडम जर माझ्या गळ्याची प्रकार आला तर मी काय करू? तर म्हटलं मी ॲडव्होकेट आहे, जे काय होईल ते मी सांभाळून घेईल, पण तुम्ही फक्त ह्या माणसाला घेऊन दवाखान्यात चला. ॲक्च्युली ते 4 जण होते, 3 जण जिवंत होते आणि तो 1 जण एक्सपायर झालेला होता, पण आम्हाला वाटलं असेल तो जिवंत. मग आम्ही त्याला दवाखान्यात नेलं. तर तिथं मी डॉक्टरांना सांगितलं की हे असं असं झालेलं आहे, तुम्ही या पेशंटला लवकर चेक करा. तर त्यांनी चेकही केलं. तर ते म्हणे मॅडम हे गेलेले आहेत. तर कोइन्सिडेंट असा झाला का त्यांचा मुलगाही त्याच रस्त्याने जात होता, तर त्यांचा डबा तिथं पडलेला होता रस्त्यावर. त्या मुलांनी तो डबा बघितला आणि डबा त्याला ओळखीचा वाटला का हा डबा वडील घेऊन जातात नेहमी असं. तर एका जणाने त्याला बघितलं, म्हणे हा डबा तुझ्या ओळखीचा आहे का? तर तो बोलला हो, माझ्या वडिलांचा डबा आहेत म्हणे. तर तो म्हणे माझ्यासोबत चाल म्हणे, कारण इथं 1 जणाचा ॲक्सिडेंट झालेला आहे, त्या माणसाला खूप लागलेलं आहे. तर तो माणूस त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन आला. त्यांनी बघितलं ते म्हणे माझे वडील म्हणे. तर मला एकदम म्हणजे असं कसतरी वाटलं का मी याला सांगू कसं काय का हा माणूस गेले, म्हणजे तुझे वडील एक्सपायर झालेले आहेत. तर मी त्याला असं सांगितलं का डॉक्टर ट्रीटमेंट करतायत, बघू आपण काय होतं काय नाही, तर तुझ्या घरच्यांना बोलवून घे म्हणून. त्यांनी त्याच्या घरच्यांना बोलवलं आणि मग तिथून निघून आले. पण मी आजही मला अशी हुरहुर लागते की मी त्या माणसाला वाचवू शकले नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बरं मला सांगा, परीक्षेच्या काळात किंवा एखादी खडतर गोष्ट असेल तेव्हा तुम्हाला कोणाची आठवण येते? देवाची आठवण येते. बरं मला सांगा, कुठल्या कुठल्या देवाला कोण मानतं? मी कृष्णा आणि माझ्या ज्या घरी गौरी असतात, गौरी बसवतात आम्ही गणपतीला, तर त्या 2 महालक्ष्मी त्या माझ्या आईसारख्या आहेत, तर ते गौरी आणि कृष्णा. वा. असे तर आमचे परिवार खूप अनेक देव मानतं, पण स्वामी समर्थ. आमचे कुलदेव आहेत विठोबा आणि गणपती. वा. दादा, मी असं एक देवावर विश्वास ठेवते असं नाही, मला असा विश्वास आहे की देव एकच असतो, तर ती एक एनर्जी आहे, तर त्याच्यावरच विश्वास ठेवते. पण मी सगळ्या मंदिरात जाते, सगळं काही करते, तर मला हेच शिकवलं की जिथे लोक हसतात तिथे देव बसतात, तर सगळीकडे आणि देव एक. हेच माझं म्हणणं आहे. वा, खूप सुंदर. तुम्ही वेगवेगळ्या मोहिमांमधून तुमची शक्ती दाखवून दिली. आज तुम्हाला या मोहिमेत म्हणजे आजच्या मोहिमेत तुम्हाला तुमची भक्ती दाखवायची.
त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या देवळांमध्ये जाऊन देवाचं दर्शन घ्यायचंय, आशीर्वाद घ्यायचे. पण देवाकडे जाण्याआधी रिकाम्या हाताने जाऊ नका. तुम्हाला देवासाठी इथे नैवेद्य बनवायचा आहे, गोड शिरा बनवायचा आहे आणि त्यानंतर मंदिरात जाऊन नैवेद्य दाखवायचा आहे आणि मग तो प्रसाद सगळ्या गावकऱ्यांना वाटायचा आहे. आणि आज संध्याकाळी तुम्हाला देवाच्या गाण्यावरचं एक नृत्य सादर करायचं. चला तर मग मुलींनो, मोहिमेसाठी निघा. धन्यवाद. वाव, शिरा बनवायचंय. सकाळी 11 वाजता. गणपती बाप्पा मोरया, मंगळ मूर्ती मोरया. आपण आता सध्या प्रसाद बनवतोय. ठीक आहे, तर मी आता रवा टाकते. आपण रवा थोडं भाजून घ्यायचं. ओके, पण याच्यानी पण आय डोंट नो काम करेल. आता आपण घी टाकलंय, त्याच्यानंतर आपण ड्रायफ्रूट टाकूया, परतून घेऊया. परतून घेऊया. रमशा, 1-2 जाड काटकी पण घेऊन ये आणि छोटे छोटे वाले पण घेऊन ये. अच्छा. दूध टाक. आपला प्रसाद तयार झाला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. प्रेक्षकांना मला इथे सांगायचं की संस्कृतीची तब्येत खूप बरी नाहीये. तिने खूप औषधं घेतली आहेत आणि एवढी औषधं घेऊन आज ती फक्त आणि फक्त तुमच्यासाठी इथे उभी आहे. मला असं वाटतं तिचं कौतुक झालं पाहिजे. बरं मला सांग, तुला कोण टफ कॉम्पिटिटर वाटतं यांच्यापैकी? ते असं म्हणतात ना की आयुष्यात सगळ्यात मोठी कॉम्पिटिशन तुमची स्वतःसोबत असली पाहिजे. बरोबर. तर माझ्यानंतर या कॉम्पिटिशन मध्ये मला जी स्ट्रॉंग वाटते ती आहे आपली रमशा. वा, रमशा सगळ्यांचे टफ कॉम्पिटिटर आहे थोडक्यात, नाही का? तिचं म्हणजे काय म्हणतात, गावकऱ्यांना जेवढं तिच्यावरती प्रेम आलं ना, आय थिंक आमच्या वाड्यातल्या मुलीला पण तेवढंच तिच्याशी अटॅचमेंट झाले की अरे यार ही पोरगी कशी हर मोहीममध्ये, म्हणजे तिला काही येऊ दे, कसंही येऊ दे, तिच्यामुळे आम्हाला थोडंफार असं इन्स्पिरेशन भेटतं की अरे यार अगर रमशा कर सकती है तो हम कर ही सकते हैं यार, असं होऊन जातं. क्या बात आहे, क्या बात आहे. ही अशा गोष्टी असतात आपल्या स्पर्धकाबद्दल, या मोकळ्या मनाने मान्य केल्या पाहिजेत आपण, आणि तू ती मान्य केलीस. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे संस्कृती आणि रमशासाठी. संस्कृती, तुला खूप खूप शुभेच्छा. काळजी घे आणि टेन्शन घेऊ नकोस, लवकर बरी होशील. नक्कीच उद्यापर्यंत मी बरी होणार आणि आपली गावातली जी ससा आहे ती तुम्हाला दिसणारच. स्टेज ससा उड्या मारताना दिसेल उद्या तुम्हाला. उड्या मारताना. वा. ताई, तुम्हाला कोणती मुलगी आहे आपल्या याच्यातली सगळ्यात आवडती? रमशन. माझ्या मते रसिका. रसिका. रसिका का मग का मला माहिती आहे यांना चहा पाजलाय तिने. आम्हाला चहा पाजलाय. तुम्हाला कोण वाटतंय? ती चायवाली बसल्या ना. कुठली? चायवाली. चहावाली. का म्हणून, कशामुळे? कसं सांगू आता. ऐका ना दाद्या, मी कार्यक्रमासाठी विचारतो, तुम्हाला लाजायला लागला.
या इकडे या तुम्ही बरं. तशा सगळ्याच मुली एकदम छान सगळ्याच मोहीम केल्या त्यांनी. आम्ही पहिल्यापासून त्यांना बघितलं. ज्या वेळेला आल्या ना त्यावेळेला वेगळ्या होत्या आणि आता त्या आम्हाला आमच्यासारख्याच वाटतात. आणि आमच्या गावातल्या शहरात गेल्या होत्या त्या पण एकदम त्यांचं बोलणं चेंज झालं. हो ना. तुम्हाला काय वाटतं मुलींचा कुठला झालेला बदल तुम्हाला खूप जास्त आवडला? ज्या वेळेला आल्या होत्या ना खूप ऍटिट्यूड होता त्यांना. अगदी खरं बोलणार. जे बोलणार ते खरंच बोलायचं. जेव्हा बोलणार तेव्हाच कळणार. आणि त्या आल्या ना तेव्हा खूप ऍटिट्यूड होता. पण आता आपण बघितलं ना तर लगेच स्माइल देणार. हा फरक झालाय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. रमशा, आतापर्यंत तू एवढ्या मोहिमा केल्यास बरोबर, खूप साऱ्या मोहिमा फत्ते सुद्धा केल्यास. सगळ्यात जास्त कठीण मोहीम तुझ्यासाठी कोणती होती? कठीण मोहीम माझ्यासाठी एक सजा खूप कठीण होती. ती पाणीपुरीवाली. पाणीपुरीवाली. आणि त्यात नाव होतं रमशा पाणीपुरी स्टॉल, नाही का? हो बरोबर. ते अजून जास्त लागलं असेल. रमशा, या मुलींपैकी कुठला एकदम स्ट्रॉंग कॉम्पिटिटर तुझ्यासाठी? या वाड्यात ती माझी सगळ्यात चांगली मैत्रीण. ती माझी बहीण. तीच माझी आई. तिला असते खूप घाई. अच्छा. तिची महाराष्ट्रात फेमस झाली चाई. ती माझी ढोबळे ताई. खूप छान. बसू शकते. बसते. नाव काय तुझं? देवांश. देवांश. तुला कोण आवडते? रमशा. रमशा. हो. का आवडते रे बाळा रमशा? कारण की ती चांगला डान्स करते. अच्छा. कुठले डान्स आवडला तुझे? मला तिचा यो डान्स आवडला. कोणता? यो वाला. आताचा यो आला. अरे प्रॉब्लेम काय माहितीये का, त्यांना यो म्हटलं की यो फक्त माहितीये. कार्यक्रमात तुला अजून काय काय आवडतं? जास्त रमशा. नाही ना, अरे कळलं रमशा आवडते, पण तुला मोहीम आवडते का शिक्षा दिलेली आवडते? मोहीम. बरं मला सांग, कुठली मोहीम तुला सगळ्यात जास्त आवडली? दुधाची. दूध काढण्याची. बापरे. नाही म्हणजे बघितलं का, हे एवढं चिमुरड पहिल्या एपिसोड पासून तुम्हाला बघते. अजून सांग काय आवडतं? फक्त रमशा. फक्त रमशा. जातोय मी, घरी जातो. बरं, रमशाला रमशा म्हणायचं का रमशा ताई म्हणायचं? रमशा. मम्मी कुठे? अहो, रमशावरती प्रेम झाले जायचं. मला असं वाटतं 9:30 ते 10:30 तुम्ही त्याला फटकेच मारला नाही का? तुम्हाला कोण आवडतं? मला श्रेजा आवडते. श्रेजा आवडते. हे बाबा आता बघ काय करायचं. मम्मीला श्रेजा आवडते. आता मला रमशा आवडते. ज्या गावात आपला हा कार्यक्रम पार पडतोय त्या गावात विठ्ठलाचे अनेक भक्त आहेत. माझ्यामध्ये सगळेच भक्त आहेत. दरवर्षी आषाढीच्या वारीसाठी गावकरी सहभागी होतात, ते पण मोठ्या संख्येने. स्वतःचं तन मन धन पांडुरंगासाठी अर्पण करतात. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुला कोण वाटतं सगळ्यात जास्त अशी टफ तुझी कॉम्पिटिटर? ऍक्च्युली रमशा माझ्यासाठी टफ कॉम्पिटिटर आहे. आमची खूप घट्ट मैत्रीण आहे. सुधारतंय मराठी सुधारतंय मुलींचं. रसिका, तुला खूप खूप शुभेच्छा. तू तुझ्या जागेवर जाऊन बसू शकते. थँक्यू बावधन. थँक्यू सो मच. काय असेल आता? हा बघा, अरे लगेच ओळखतात बघा, किती हुशार. एक तर माझं काम काढायला त्या मागे लागलेले आहेत आणि आता सगळं ओळखायला सुद्धा लागलेले आहेत. बरं, मला तुम्हाला एक विनंती आहे. सर्व प्रेक्षक जे इथे बसलेले आहेत, काळूबाळू सुद्धा,
की आता जी लुटूपुटूची मोहीम होणार आहे त्याच्यामध्ये कोणीही मुलींना मदत करायची नाही आणि कोणाचाही आवाज निघता कामा नये, कारण ही खूप कठीण मोहीम आहे. आणि यात जर चूक झाली तर मला असं वाटतंय की जी कोण तुमची आवडती असेल स्पर्धक यांच्यातली, तिला आम्ही थेट वाड्याच्या बाहेर काढू. तयारात? चला, या लुटूपुटूच्या मोहिमेसाठी साहित्य आणणारे आणि हे बांधायचं डोळ्यावरती. चला, करायची सुरुवात. तर ऐका, आज तुम्हाला भेटायला आपल्याकडे एक खास पाहुणा आलेला आहे. हो, त्या पाहुण्याला तुम्हाला एकदा स्पर्श करायचा आहे आणि ओळखायचंय, फक्त एकदाच. कळलंय? करायची सुरुवात. आणि प्रेक्षकांनी सुद्धा आमच्या पाहुण्याला बघून कुठलाही आवाज करायचा नाहीये. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या पाहुण्याचं. मम्मा, अगं मी आहे. काय झालं? कोण असेल पाहुणा? पोरगी आहे, लहान. म्हणजे ओळखता येतोय का पाहुणा कोण आहे? नाही? चला मागे जा. बस, हा बस, या. अरे असं कसं स्पर्श, थोडस जास्त स्पर्श राहणार. सांगा लवकर. मुलीचा हात होता एखादा. नाही? चला ठीक आहे, पुढे मला नाही जाऊया. माहिती तिला विचारा. चला. हिला तर हात आहे, हिला बोट पण आहे. लुटूपुटू मुलगी आहे मला वाटते. चला ठीक आहे. नाही, एकच हात, एकच हात. दादा, हा हा हा. आपल्या वाड्यातली मुलगी आहे का? मला असं वाटतं की वाड्यातली एक मुलगी आहे. काय असं असं वाटतंय तुम्हाला? हा, कोण? पॉसिबल आहे. चला, मी शेवटचे अंकिता. मला पण वाटतं अंकिता. छोटी छोटी असं वाटतंय. छोटे हात, क्यूट क्यूट हात. अंकिता तू आहेस का? हो बोल. छोटे हात होत. अंकिता हो बोल. चला, आपल्या डोळ्यावरची पट्टी काढा. कुठे आहे? कोण आहे ते तर तुम्हाला सांगायला पाहिजे. तुमची इच्छा पूर्ण केली पाहिजे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या पाहुण्याचं. कुठे पाहुणं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री.
बंधू मामा बाजूला हो. बंधू मामा अरे बाजूला हो. या घरातल्या पोरीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलंस हा? आणि आता तिच्याशी लग्न करण्याची आपली लायकी नाही कळल्यावर त्याच मुलीच्या बापाच्या जीवावर उठलंस हा? तू बाबा बाजूला हो. बाबा एवढी हिंमत झाली तुझी हा? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. म्हणून या घरात राहू केलास बघ. एक विसरू नको, आम्ही खोत असा खोत. कळलं मामा? मामा बाजूला व्हा. हाऊ डेअर यू. माझ्या मुलाला हात लावायची हिम्मत कशी आली? जिवंत इथवर इला ना तात नशीब समाज. दादाच्या जीवावर उठलोय हा. विचारावं तर या गावकऱ्यांका. प्रेमाचा भूत ह्याच्या डोक्यावर एवढा चढलेला ना की माणसांच्या जीवाची पर्वा नाही त्या का. हातातला खुरपा घेऊन त्याच्या अंगावर बंधू मामा शिरो काही केलं नाहीये त्याने. जे काय झालं त्याच्यात त्याची काही चूक नाहीये. तुझा गैरसमज होतोय. अरे आतापर्यंत दादा मामा करणारा तू हा? आता दादा मामाच्या जीवावर बेतला तरी तू ह्याची बाजू घेतस. हो मी घेतोय त्याची बाजू, कारण त्याची काही चूक नाहीये मामा. बघ मामा तुला वाटतं तसं काही झालं नाहीये. शिनो दादा बघतस मा आपला शिनू कोणाची बाजू घेता. कळता तू काय बोलतास ते? दादा मामा हो दादा मामा मी खरंच सांगतोय, जे काय घडलं त्यात नीरजची काही चूक नाहीये. शिनू तू बघितलंच नाही हो पोरगो धावत गेलो. हो तू बघितलंस ना या पोराने दादा धक्का मारला तो. हो मामा मी सगळं बघितलं, पण तुला वाटतं तसं काही झालं नाहीये. हे सगळं त्याने रागात नाही तर दादा मामा तुझा जीव वाचवावा म्हणून त्याने केलाय. रेनू हो उमाई मी माझ्या डोळ्यांनी बघितलं अगं. तिकडे साप होता. साप दादा मामा जवळ चालला होता. त्यात दादा मामा आज आणवण गेला होता शेतात. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पण खरंच उमाई दादा मामाचा जीव वाचवावा, त्याला काय होऊ नये म्हणून नीरजने सगळं केलं.
आणि हेच खरंय. असं मग एवढा खरा सांगूची हौसा तर मुंबईमध्ये एवढा सगळा झाला तर कशा केला पावलास? तेव्हाही ह्या पोराक पाठीची घातलंस आणि आता इताच करतेस तू शिनो. दादा मामा मला माहितीये मी तुला दुखावलंय, पण मी सारखं सारखं खोटं का बोलू? अरे मी खरं सांगतोय, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. विश्वास? तुझ्यावर विश्वास ठेवू? तो हक्क तू कधीच गमावलायस. नाही, प्लीज प्लीज असं बोलू नका. माझ्यामुळे तुमच्या घरातली नाती दुरावायला नकोय. मला माहितीये तुमचं माझ्यावर डाऊट आहे, पण एका बाजूला मी तुमचा सन्मान मिळावा, तुम्ही मला एक्सेप्ट करावं म्हणून झटतोय. मग मी तुमच्यावर हल्ला का करेन? ज्या मुलीवर माझं जीवापाड प्रेम आहे त्या मुलीसाठी तुम्ही सगळ्यात महत्वाचे आहात. माझ्या मनात सुद्धा तुमच्या प्रती तितकाच आदर आहे. मी असं का करेन? बाद झाला नीरज. नीरज अजून तू स्वतःला किती प्रूव्ह करणार आहेस? अंगावर धावून येणं, गुंडेगिरीकडे ह्या गावात चालत असेल. पण हे संस्कार माझ्या मुलावर नाहीयेत. आमच्यावर पण असे संस्कार नाहीयेत, कळलं मा? दिसतंय ते. मॉम प्लीज प्लीज काही बोलू नकोस. मी बोलतोय ना, प्लीज. हे बघा, तुमचा गैरसमज होतोय. मी खरंच तिकडे साप बघितला होता आणि त्या क्षणी तुमचा जीव वाचवण्यासाठी मला जे योग्य वाटलं मी तेच केलं. मला नीरजचं म्हणणं पटतंय आणि मला खात्री आहे श्रीनिवास जे बोलतोय ते सगळं खरं आहे. नीरज असं काही करणार नाही. नाईलाजाने सत्य लपवणं वेगळं आणि मुद्दाम खोटं बोलणं वेगळं. ललिताई, तुका ना मध्ये बोलूची काय गरज नाही. समजलास ना? तुझा तोंड उघडूक वया असं काय नाही. तुका दुसरी काही कामं नाही आहेत काय? ज्यांची कामं त्यांनी नाही केली की हे असंच होतं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. म्हणून या घरात राहू केलास? बघ, एक विसरू नको, आम्ही खोत असा खोत, कळलं? मामा मामा बाजूला व्हा. हाऊ डेअर यू! माझ्या मुलाला हात लावायची हिम्मत कशी आली? जिवंत इथवर इला ना तात नशीब समाज. दादा त्या जीवावर उठलोय हा. विचारावं तर या गावकऱ्यांका. प्रेमाचा भूत ह्याच्या डोक्यावर एवढा चढलेला ना की माणसांच्या जीवाची पर्वा नाही त्या का. हातातला खुरपा घेऊन त्याच्या अंगावर. बंधू मामा, शिरो काही केलं नाहीये त्याने. जे काय झालं त्याच्यात त्याची काही चूक नाहीये. तुझा गैरसमज होतोय. अरे आतापर्यंत दादा मामा करणारा तू,
आता दादा मामाच्या जीवावर बेतला तरी तू ह्याची बाजू घेतोस? हो मी घेतोय त्याची बाजू, कारण त्याची काही चूक नाहीये मामा. बघ मामा, तुला वाटतं तसं काही झालं नाहीये. चिनो, दादा बघतस मा आपला शिनू कोणाची बाजू घेता? कळता तुका तू काय बोलतास ते? दादा मामा, हो दादा मामा, मी खरंच सांगतोय, जे काय घडलं त्यात नीरजची काही चूक नाहीये. शिनू, तू बघितलंच नाही हो पोरगो धावत गेलो. हो तू बघितलंस ना, या पोराने दादा धक्का मारला तो. हो मामा, मी सगळं बघितलं, पण तुला वाटतं तसं काही झालं नाहीये. हे सगळं त्याने रागात नाही तर दादा मामा तुझा जीव वाचवावा म्हणून त्याने केलंय. रेणू, हो माई, माई मी माझ्या डोळ्यांनी बघितलं अगं. तिकडे साप होता. साप दादा मामा जवळ चालला होता. त्यात दादा मामा आज आणवण गेला होता शेतात. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आम्हाला संपवणार तू? मी तुला संपवून टाकेन कळलं ना? एकटे या नाहीतर टोळी टोळीने या. कुणालाही सोडणार नाहीये मी संपवणार तुम्हाला. हा विरोचक तुम्हाला संपवणार. काही नाही बिघडू शकत तू आमचं. ममता राजाध्यक्ष, फाल्गुनीचं जन्माला न आलेलं बाळ आणि पद्मजा राजाध्यक्ष.
आता कोणाचा नंबर लावायचा? तुझा नंबर लावायचा का? काय बिंडोक राजाध्यक्ष? नको? तुझं नाही रे, तुझी ट्रीटमेंट स्पेशल आहे आधी. तुम्ही सगळे ठरवा आपसात कोणाला बळी द्यायचं. पहिला बळी कोण? आणि सांगा मला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मीच लावेन आता तिचा नंबर. तेजस नाही, धीरधर. साहेब, ती आजींची शेवटची इच्छा आहे, पूर्ण व्हायलाच हवी. आणि इथे आम्ही आहोत ना, मी आहे, इंद्राणी आत्या आहेत, असती काय आमच्या बरोबर. आम्ही बघून घेऊ इथे. अद्वैत, कळतंय मला सगळं, पण तू खरंच काळजी करू नकोस. नाही, घरात ही अशी परिस्थिती असताना मी घरात नाहीये याचं टेन्शन येत राहील मला. मला माहिती आहे सगळं कठीण आहे, खूप कठीण आहे. सगळं नीट होईल की नाही हे माहिती नाही, पण आमच्या समोर जे काही येईल त्याच्याशी आम्ही लढू. पण कर्तव्य पूर्ण करणं हेही महत्वाचं आहे ना. साहेब, आत्या बरोबर बोलतायत. तुम्ही दोघेही आजच निघा. नेत्रा, पण इथे आम्ही काळजी घेतो. आणि काही वाटलं तर आम्ही लगेच फोन करतो तुम्हाला. नेत्रा, तू प्लीज इथे फाल्गुनीची काळजी घेशील का? भाऊजी, अहो सांगायची सुद्धा गरज नाहीये. मी घेईन त्यांची काळजी. तेजस, फ्लाईटचे तिकीट्स बुक कर. आपण आजच निघूयात आणि लवकरात लवकर परत येऊ जाऊ. ओके, करतो बघ. मी माझ्या खोलीत आहे. साहेब, सगळं व्यवस्थित होईल. तर आपण कधी बाहेर पडणार आहोत या सगळ्यातून? देवी यायची इच्छा असेल तेव्हा. साहेब, मला माहिती आहे आपल्या घरात सतत भीतीचं, धोक्याचं वातावरण आहे, पण आपण हरायचं नाही. आपण लढायचं आणि विरोचकाचा अंत करायचा. माझा पूर्ण विश्वास आहे देवी आईवर. ती आता फार काळ आपला अंत नाही पाहणार. जे काही घडलंय त्याचा अर्थ आणि त्याचा परिणाम आपल्याला लवकरच पाहायला मिळेल. त्यामुळे तुम्ही शांत चित्ताने जा आणि आपल्या आजींची शेवटची इच्छा पूर्ण करा.
झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मीच लावेन आता तिचा नंबर. तेजस नाही, धीरधर. साहेब, ती आजींची शेवटची इच्छा आहे, पूर्ण व्हायलाच हवी. आणि इथे आम्ही आहोत ना, मी आहे, इंद्राणी आत्या आहेत, असती काय आमच्या बरोबर. आम्ही बघून घेऊ इथे. अद्वैत, कळतंय मला सगळं, पण तू खरंच काळजी करू नकोस. नाही, घरात ही अशी परिस्थिती असताना मी घरात नाहीये याचं टेन्शन येत राहील मला. मला माहिती आहे सगळं कठीण आहे, खूप कठीण आहे. सगळं नीट होईल की नाही हे माहिती नाही, पण आमच्या समोर जे काही येईल त्याच्याशी आम्ही लढू. पण कर्तव्य पूर्ण करणं हेही महत्वाचं आहे ना. साहेब, आत्या बरोबर बोलतायत. तुम्ही दोघेही आजच निघा. नेत्रा, पण इथे आम्ही काळजी घेतो. आणि काही वाटलं तर आम्ही लगेच फोन करतो तुम्हाला. नेत्रा, तू प्लीज इथे फाल्गुनीची काळजी घेशील का? भाऊजी, अहो, सांगायची सुद्धा गरज नाहीये. मी घेईन त्यांची काळजी. तेजस, फ्लाईटचे तिकीट्स बुक कर. आपण आजच निघूयात आणि लवकरात लवकर परत येऊ जाऊ. ओके, करतो बघ. मी माझ्या खोलीत आहे. साहेब, सगळं व्यवस्थित होईल. नेत्रा, आपण कधी बाहेर पडणार होते या सगळ्यातून? देवी यायची इच्छा असेल तेव्हा. साहेब, मला माहिती आहे आपल्या घरात सतत भीतीचं, धोक्याचं वातावरण आहे, पण आपण हरायचं नाही. आपण लढायचं आणि विरोचकाचा अंत करायचा. माझा पूर्ण विश्वास आहे देवी आईवर. ती आता फार काळ आपला अंत नाही पाहणार. जे काही घडलंय त्याचा अर्थ आणि त्याचा परिणाम आपल्याला लवकरच पाहायला मिळेल. त्यामुळे तुम्ही शांत चित्ताने जा आणि आपल्या आजींची शेवटची इच्छा पूर्ण करा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सर सांगा ना. हे बघ, मी माझ्या राजीनाम्याचं कारण स्पष्ट लिहिलेलं आहे. सर, पत्रातलं कारण जाऊ दे, आता मी तुमच्या समोर उभी आहे ना सर. मला खरं खरं कारण सांगा ना. कोणी दबाव आणला का तुमच्यावर? आला का परत यांचा दबाव? बघितलं का अधिपती कसं चाललंय ते? यांची वाक्य यांच्या तोंडात घालतात. सांगा फुलपगारे, कुणी दबाव आणला होता? आम्ही दबाव आणला होता का तुमच्यावर राजीनामा द्यायला? अहो, नुसती मान हलवू नका, तोंड उघडून सांगा काय ते. साक्षी पुराव्याचा खेळ चाललाय का वापासून? नाही,
माझ्यावरती कोणीच दबाव वगैरे आणलेला नाहीये. नाही नाही तसं नाही. स्पष्ट कबुली जबाब द्या की आम्ही तुमच्यावर दबाव आणला नव्हता. आमच्या सुनबाईंचं तसं म्हणणं आहे. सर तुम्ही खरंच कोणालाही घाबरू नका. जे काही खरं आहे ना ते सांगा. प्लीज खरं सांगा सर. तुम्ही आता राजीनामा दिलाय ना, मग आता तुम्हाला कोणालाही भेटण्याचं काहीच कारण नाहीये सर. नाही आहे का, माझ्यावरती कोणी दबाव आणलेला नाहीये. खरं सांगतो, मी माझ्या बायकोच्या आजारपणामुळे राजीनामा दिलाय. काय ना अक्षरा की आता यापुढे मला तिची काळजी घेणं आवश्यक आहे 24 तास. नाही सर नाही, तुम्ही खोटं बोलताय सर. सर तुमच्या बायकोचं आजारपण हे काही नवीन नाहीये. इतक्या वर्षात तुम्ही असं कधीच केलं नाही आणि आज नेमकं. होय बरोबर आहे की, पण ते म्हणतात ना आता तब्येत जरा जास्त बिघडल्या त्याच्यामुळे ते होय ना सर. तुम्ही तरी अजून सोडा की विषय झालं आता. सर आज तुम्ही कधी नव्हे ते खोटं बोलताय. का बोलताय मला माहित नाही सर, पण मला माहितीये तुम्ही खरं नाही बोलत आहात. हा म्हणजे सत्याचा मक्ता फक्त यांनीच घेतलाय बर का. जो यांच्या मनासारखं बोलणार नाही तो खोटारडा. बांगर झाले का तुमचे साक्षी पुरावे? काय म्हणणं आहे आता तुमचं याच्यावर? सॉरी मॅडम, म्हणजे आम्ही आमचं कर्तव्य करत होतो. आमच्यामुळे तुम्हाला त्रास झाला त्याबद्दल माफी मागतो. खरंच सॉरी. येतो आम्ही. सर तुम्ही माझ्यासोबत चला. यस. हे बघा अक्षरा, जे काय बोलायचं ते इथेच बोल. सर का असं करताय तुम्ही? काय झालंय सर सांगा ना मला. मला दिसतंय हो, मला तुमच्या चेहऱ्यावरून कळते की तुम्ही प्रचंड प्रेशर खाली आहात. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काही नाव लावशील तो हक्क तुम्हाला का बसा म्हणायला कळते का नाही? अधिपती मॅडम मी थांबले होते. मी तुम्हाला म्हटलं होतं आपण आज जाऊन बोलू. वय की यात तुमची काय बी चूक नाही. आम्हीच तुम्हाला बोलायला भाग पाडलं नाही का? माझं म्हणणं नाहीये ते, हे असंच झालंय. मुद्दाम केलं तुम्ही. बरोबर ठीक, मुद्दाम केलं आम्ही. असू द्या अधिपती, असू द्या. आम्ही मुद्दाम केलंय. पण तुम्ही त्या फुलपगाराच्या शेजारणीला घरात घेऊन आलता. तुम्ही पोलिसांना पण घरी घेऊन आलता. याचा अर्थ तुम्ही त्यांना पट्टी पडून आणली होती नाही का? म्हणजे ते पोलीस या घरात यायच्या आधीच आमची बदनामी बाहेर झाली होती. त्याचं काय? अधिपती आम्ही केलेलं तुम्हाला दिसतंय, सुनबाईंनी केलेलं तुम्हाला दिसना. आज पोलीस आले या घरात. आजपर्यंत कुणाची बी हिम्मत नव्हती या भुवनेश्वरी सोडा हो या घराकडे बोट दाखवण्याची. पण आज ते पोलीस आम्हाला चौकशीसाठी घेऊन जाणार होते. कुठल्या गुन्ह्यासाठी? जो गुन्हा आम्ही केलाच नाही त्या गुन्ह्यासाठी. आणि आम्हाला काय विचारणार होते? तुम्ही त्या फुलपगाराला किडनॅप केलं का मारलं? अधिपती हे असले आरोप होण्याआधी ही जमीन फाटून तिने आम्हाला पोटात का नाही घेतला असं वाटायला लागलं आम्हाला. हो आईसाहेब तुम्ही रडू नका. डोळ्यातनं पाणी काढू नका तुम्ही. कसं तरी वाटते मला. आता काय करू अधिपती सांगा, काय करू? आमच्या जीवाला लय लागलंय अधिपती. आजवर मी लय सहन केलं. या घरातल्या एका भांड्याचा आवाज बी बाहेर जाऊ दिला नाही. या घरातल्या कुठल्याच माणसाची कुठली गोष्ट बाहेरच्या माणसासमोर कधी येऊ दिली नाही. पण
आज सगळ्या गोष्टी चव्हाट्यावर मांडल्या. सूर्यवंशींची लाच येशीवर टांगली. आता लोक काय म्हणणार? इतकी वर्ष आम्ही रक्ताचं पाणी केलं या घराण्याचं नाव मोठं करण्यासाठी, आणि आज सगळं धुळीला मिळालं. असं बोल नका आई साहेब. आज या घरात बाहेरच्या माणसांसमोर आमची नाही तर या घराण्याची आबरू निघाली. अधिपती आज या घरात पहिल्यांदा पोलीस आलते गुन्हेगाराला पकडायला. आणि गुन्हेगार कोण? आम्ही. आणि हे सगळं ज्यांच्यामुळे झालं त्यांच्या चेहऱ्यावर पश्चातापाची एक रेघ नाही उमटली. बघा बघा तुम्ही. आणि हे एवढं सगळं होऊन बी आमचे चिरंजीव ठरल्याप्रमाणे त्यासनी काही घराबाहेर काढायला तयार नाही. हे सगळे चमत्कार आजच का घडालेत काय कळत. असं बोल नका आई साहेब. मी तुमच्या शब्दाबाहेर नाहीये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सर सांगा ना. हे बघ, मी माझ्या राजीनाम्याचं कारण स्पष्ट लिहिलेलं आहे. सर पत्रातलं कारण जाऊ दे, आता मी तुमच्या समोर उभी आहे ना सर. मला मला खरं खरं कारण सांगा ना. कोणी दबाव आणला का तुमच्यावर? आला का परत यांचा दबाव? बघितलं का अधिपती कसं चाललंय ते? यांची वाक्य यांच्या तोंडात घालतात. सांगा फुलपगारे, कुणी दबाव आणला होता? आम्ही दबाव आणला होता का तुमच्यावर राजीनामा द्यायला? अहो नुसती मान हलवू नका, तोंड उघडून सांगा काय ते. साक्षी पुराव्याचा खेळ चाललाय का वापासून? नाही, माझ्यावरती कोणीच दबाव वगैरे आणलेला नाहीये. नाही नाही तसं नाही. स्पष्ट कबुली जबाब द्या की आम्ही तुमच्यावर दबाव आणला नव्हता. आमच्या सूनबाईंचं तसं म्हणणं आहे. सर तुम्ही खरंच कोणालाही घाबरू नका. जे काही खरं आहे ना ते सांगा. प्लीज खरं सांगा सर. तुम्ही आता राजीनामा दिलाय ना, मग आता तुम्हाला कोणालाही भिण्याचं काहीच कारण नाहीये सर. नाही आहे का, माझ्यावरती कोणी दबाव आणलेला नाहीये. खरं सांगतो, मी माझ्या बायकोच्या आजारपणामुळे राजीनामा दिलाय. काय ना अक्षरा की आता यापुढे मला तिची काळजी घेणं आवश्यक आहे 24 तास. नाही सर नाही, तुम्ही खोटं बोलताय सर. सर तुमच्या बायकोचं आजारपण हे काही नवीन नाहीये. इतक्या वर्षात तुम्ही असं कधीच केलं नाही आणि आज नेमकं. होय बरोबर आहे की, पण ते म्हणतात ना आता तब्येत जरा जास्त बिघडल्या त्याच्यामुळे ते होय ना सर. तुम्ही तरी अजून सोडा की विषय झालं आता. सर आज तुम्ही कधी नव्हे ते खोटं बोलताय. का बोलताय मला माहित नाही सर, पण मला माहितीये तुम्ही खरं नाही बोलत आहात. हा म्हणजे सत्याचा मक्ता फक्त यांनीच घेतलाय बर का. जो यांच्या मनासारखं बोलणार नाही तो खोटारडा. बांगर झाले का तुमचे साक्षी पुरावे? काय म्हणणं आहे आता तुमचं याच्यावर? सॉरी मॅडम, म्हणजे आम्ही आमचं कर्तव्य करत होतो. आमच्यामुळे तुम्हाला त्रास झाला त्याबद्दल माफी मागतो. खरंच सॉरी. येतो आम्ही. सर तुम्ही माझ्यासोबत चला. यस. हे बघा अक्षरा, जे काय बोलायचं ते इथेच बोल.
असं करताय तुम्ही? काय झालंय सर, सांगा ना मला. मला दिसतंय हो, मला तुमच्या चेहऱ्यावरून कळते की तुम्ही प्रचंड प्रेशर खाली आहात. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.